मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत शिवलीला अमृतामधला अध्याय 9। हा अध्याय शिवभस्माचा आहे। तर थोडेसे भी भस्म अंगाला जर लागले तर कोणती पापे जळून भस्म होतात आणि शिवभस्माचे महात्म्य काय आहे तर ते आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकूया। तर मित्रांनो, तुमच्या बऱ्याच काही कमेंट्स येत आहे। शिव महापुराण भाग 1 रोजचे तुम्ही 50,000 एवढे व्ह्यूज आणि एवढे तुम्ही लोक बघत आहे। लंडनमध्ये सुद्धा आपली कथा गेली, अमेरिका, लंडन, हैदराबाद, गोवा, अयोध्यापर्यंत आपली कथा पोचली आहे। सनातन धर्म एवढे पुढे घेऊन चांगली गोष्ट आहे। सनातन धर्म आपण एवढे अपनावतोय आणि रोज शिव महापुराणाच्या कमेंट्स हजारो गावाहून येत आहे। तर धन्यवाद, थँक्स। अशाच माझ्या गावांच्या आपल्या गावांच्या कमेंट्स करत राहा, माझा आत्मविश्वास वाढवत राहा आणि शिव महापुराणाचा लाभ करत राहा। एक पोलीस ठाण्यामधून पण एक पोलीस जे भैया होते त्यांनी पण शिव महापुराण ऐकलं आणि मग त्यांनी त्यांच्या स्टॉपला संपूर्ण स्टॉपला ते शिव महापुराण दुसऱ्यांना ऐकवत आहे। असे बरेच काही जण आहे की त्यांनी जे शिव महापुराण माझं ऐकलं ते लगेच शेअर केलं आणि दुसऱ्यांना ऐकवत आहे। त्यामुळे माझ्या या शिव महापुराणाच्या कथा पुढे गेल्या। तर या पुढे घेऊन जाण्यासाठी तुम्हाला मी कृतकृत्य धन्यवाद म्हणते आणि थँक्स म्हणते, मनापासून आभार तुमचा की माझ्या चॅनलला पुढे घेऊन जाण्यासाठी। तर शालिनी भक्तिसागर कथा ते पण माझं चॅनल आहे, तिकडे बी उपाय आणि कथा चालू असतात, त्या चॅनलला बी सबस्क्राईब करा आणि ऑलवर क्लिक करा म्हणजे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला येईल। तर आता आपण या व्हिडिओच्या माध्यमाने वामदेवाची कथा ऐकूया। श्री गणेशाय नमो नमः। जे कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। श्री गणेशाय नमो नमः। जे शिवनामाचा सतत घोष करतात त्यांना काळ देखील कधी स्पर्शसुद्धा करू शकत नाही। कळी काळ जो आहे तर तो त्याच्या अंगाला थोडासा सुद्धा स्पर्श करू शकत नाही, कारण जे शिवनामाचा सतत जप करतात, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करतात, शिवलिंगाला जल अर्पण करतात, शिवलिंगाची पूजा करतात, त्यांना महारुद्र अभिषेक केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्यांच्याजवळ थोडेसे सुद्धा संकट येत नाही। स्वतः शिव त्यांचे रक्षा करत असतात। या पावन अशा शिवनामाची ज्याला आसक्ती गोडी लागलेली असते त्याला पुन्हा पुन्हा जन्म मरण सुद्धा नाही, मोक्षाची प्राप्ती होते। हर एक जन्मात जो ओम नमः शिवाय मंत्र म्हणतो, या अध्यायाचं पारायण करतो, त्याला कळी काळ देखील स्पर्शसुद्धा होत नाही, त्याचे पापे चटकन भस्म होऊन जातात आणि जन्म मरणसुद्धा त्याला नाही आणि मोक्षाची प्राप्ती होते। विषय सुखात ज्याप्रमाणे माणूस रममाण होतो त्याप्रमाणे जर तो मनापासून शिवनामस्मरणात दंग झाला तर त्याचा जन्म मरण्याचा फेरा कायमचा चुकेल। आयुष्यात सतत नुसते धन आणि पैसा मिळवण्याऐवजी शिवचरणाचे ध्यान केले तर त्याच्यावर संकटे येणारच नाहीत। शिवाचे ध्यान करणारे पुरुष खरोखरच धन्य असतात। त्यासंबंधी आता व्यासमुनी एक कथा सांगत आहे, ही लक्षपूर्वक ऐका। फार वर्षापूर्वी एका वनात वामदेव नावाचा महाज्ञानी पुरुष राहत होता। दिशा म्हणजे त्याचे वस्त्र होते। आपल्या सर्व अंगाला भस्मापासून नेहमी कडीकडीत असे उपास करून दिगंबर अशा स्थितीत तो एकटाच इकडे तिकडे त्या रानात फिरत असे। हे सारे विश्व शिवमय आहे अशी त्यांच्या मनाची पक्की श्रद्धा होती। त्यामुळे त्याला कशाचा सुद्धा खेद नव्हता, कसली सुद्धा खंत नव्हती। हा वामदेव नेहमी मौन पाळत असे, त्याला कुठलाच विकार नव्हता। फक्त शंकराचे स्मरण आणि ज्ञानचर्चा व्यतिरिक्त तो नेहमीच अबोल राहत असे। असे सर्व लोकांवर उपकार करण्यासाठी प्रत्यक्ष शंकरांनी जणू ते रूप धारण केले आहे असे वाटत होते। तो नेहमी आत्मस्वरूपात दंग असे, नेहमी समाधिस्थ स्थितीत आहे अशा पाहणाऱ्यांपैकी कोणाही वाटत असे। त्याला आपल्या तपाने तेजाचा दाहकपणा पूर्णपणे जाळून टाकला होता। पृथ्वीचा कठीणपणा त्याने कमी केला होता। पाण्याचा ओलावा काढून घेऊन त्याने पाणी अगदी स्वच्छ केले होते। सर्व ब्रह्मांड जाळून त्यांचे भस्म आपल्या सर्व अंगाला फासले होते। जगात त्याला सगळीकडे फक्त शंकराचे रूप दिसत असे। एकदा काय झाले, त्या अरण्यात एक महाभयंकर ब्रह्मराक्षस आपली चांगली हातभर जीभ तोंडाबाहेर काढून लाल लाल डोळे इकडे तिकडे फिरवीत येणाऱ्या सर्व प्राण्यांना खाऊन टाकीत येत असताना रस्त्यात त्याला वामदेव दिसला। ब्रह्मराक्षस त्यांच्या अंगावर एकदम धावून गेला। आपल्या दोन्ही हातांनी वामदेवाच्या गळ्याला त्याने घट्ट मिठी मारली। त्यामुळे वामदेवाच्या अंगाला लागलेले पवित्र भस्म थोडेसे त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले, कारण हे पवित्र भस्म शिवाचे होते। जो कोणी हे पवित्र भस्म आपल्या अंगाला स्पर्श करतो, कपाळी त्रिपुंडी भस्म लावतो, कानांना भस्म लावतो, बाहूंना भस्म लावतो, आपल्या नाभीला भस्म लावतो आणि आपल्या गळ्यात आपल्या जिभेला स्पर्श करतो भस्माचा,
त्याला जे लोखंडाचे जसे सोने होते तसे त्या व्यक्तीचे सोने होते त्याचे शरीर. असे या भस्माचे महात्म्य. जो कोणी कपाळी भस्म, मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष असे जो कोणी करतं, त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे त्याला पुण्यफळाची प्राप्ती होते. गंगा, यमुना, सरस्वती अशा त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते असे स्वतः शिवाने सांगितले आहे. मग त्या ब्रह्मराक्षसाच्या अंगाला वामदेवाचे थोडेसे पवित्र भस्म ब्रह्मराक्षसाच्या अंगाला लागले. त्याबरोबर परिसाच्या स्पर्शाने जसे लोखंडाचे सोने होते तसे त्याचे एकदम भाव पलटले. त्या राक्षसाचे एकदम भाव पलटले. त्याची दृष्टिवृत्ती एकदम पार नाहीशी झाली आणि वामदेवाच्या चरणावर तो पडला. खरं तर वामदेवाला याचे भान पण नव्हते की हा राक्षस आपल्या अंगाला चिपकला या काही केलं याने, त्याला जरासे बी भास नव्हते. पण तो आपल्या स्मरण पूजनात अगदी दंग होता. शिवाची पूजा तो अगदी स्मरण ध्यान करून बसलेले होता. वामदेव जो आहे तो शिवाची ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय अंगाला भस्म लावून तो पूजा करायला बसलेला होता. शिवनामस्मरणाचा जप करत होता. जो कोणी शिवपूजेच्या अगोदर जर अंगाला भस्म लावून शिवाची पूजा करतो त्याला महारुद्र अभिषेक, हजारो महारुद्र अभिषेकाचे पुण्य मिळते. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्याला शिवलोकीची प्राप्ती होते आणि तो हजारो वर्ष शिवलोकामध्ये राहतो. जो शिवपूजन करतो, कपाळी भस्म लावतो तर तो हजारो वर्षापर्यंत शिवलोकात राहतो. तसे या वामदेव आपल्या पूजन स्मरणामध्ये दंग झालेला होता. ध्यान करत होता. ओम नमः शिवायचं जो ध्यान करतो त्याचा आत्मा शुद्ध होतो आणि त्याच्या आत्म्यामध्ये शिव बसून जातो. त्याला सुख दुःख काहीच जाणवत नाही. शरीर दुःखी आहे की शरीराला कोणता रोग झाला आहे, शरीर कोणत्या देशी भ्रमण करत आहे याची त्याला अजिबात काळजी नव्हती. वामदेवाला काहीच काळजी नव्हती की आपल्या शरीराला कोणता रोग लागला आहे आणि आपण कोणत्या देशी भ्रमण करत आहे. तो फक्त ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय भस्म लावून आपल्या अंगाला फक्त जप करत होता, ध्यान करत होता. वामदेवाच्या स्पर्शाने त्या ब्रह्मराक्षसाला मात्र लगेच दिव्य ज्ञान मिळाले आणि आपल्या मागच्या 1000 जन्माचे त्याला ज्ञान आले आणि हजारो जन्माची पातके नष्ट झाली. जो कोणी या वामदेवाची कथा ऐकतो त्याचे हजारो जन्माची पातके नष्ट होतात असे सांगितलेले आहे. आणि तसे त्याचे 1000 जन्माचे त्याला त्या ब्रह्मराक्षसाला ज्ञान झाले. चंद्राच्या स्पर्शाने ज्याप्रमाणे चंद्रकांत मणी द्रवावा किंवा मानस सरोवरातील पाणी पिताच कावळ्याला हंसाचे रूप यावे अथवा सूर्याचा उदय होतो, अंधार संपूर्णपणे नष्ट व्हावा, त्याप्रमाणे वामदेवाचा शरीर स्पर्श होताच ब्रह्मराक्षसाचे असलेले रूप पालटले. वामदेवाला नमस्कार करून तो म्हणाला, गुरुराज, आपल्या कृपेने मला माझ्या या आधीच्या 1000 जन्माचे ज्ञान प्राप्त झाले. पण फक्त गेल्या 25 जन्मात मी किती पापे केली आहेत ते सुद्धा मी आता आपल्याला सांगू शकेल. कारण मागच्या 25 जन्मामध्ये मी कोणते पाप केले होते. पूर्वी मी दुर्जय नावाचा राजा होतो. त्या जन्मात मी अतिशय निर्दय आणि दुराचारी होतो. सर्व प्रजेला मी खूप त्रास दिला आहे. मला माझ्या मनाला आवडेल तसं मी वागत होता. त्या जन्मात वेदशास्त्रे पुराणे मी कधी ऐकली नाही. अगदी स्वप्नात सुद्धा धर्माचा विचार केला नाही. ब्रह्महत्येसारखी मोठमोठी पापे केली होती. रोज नवीन स्त्री पकडून आणू आणि तिचा इच्छा विरुद्ध उपभोग घेत असे. एकदा का एका स्त्रीचा जर मी भोग घेतला म्हणजे नवीन त्या स्त्रीचे मी तोंडसुद्धा पाहत नसे. त्या सर्वांना माझ्या कैदेत डांबून ठेवत होतो. अशा बिचाऱ्या आयुष्यभरात तुरुंगात रडत ओरडत अगदी तडमळून मला शाप देत होत्या, आक्रोश करीत होत्या. अशा स्त्रियांना मी तुरुंगामध्ये टाकून ठेवलेलं. त्यांनी रोज नवीन स्त्रीचा उपभोग घेत होते. तर त्या शापेने मागच्या जन्मात मी हे पाप केले होते. अशा माझ्या राज्यातील नागरिक असलेला ब्रह्मवर्ग माझे राज्य सोडून पळाले. त्या जन्मात एकूण 300 ब्राह्मण स्त्रिया आणि 400 क्षत्रिय स्त्रिया आणि 1000 वैश्य स्त्रियांचा मी भोग घेतला होता. शूद्रांच्या हजारो स्त्रियांच्या तर 400 चांडाळ स्त्रिया, सहस्र माग कन्या, तसेच 500 चांबार कन्या, 400 परिट कन्या उपभोगल्या होत्या. माझ्या जीवनात वेश्या किती आल्या आणि वेश्या किती गेल्या त्याचा तर हिशोबच ठेवला नव्हता. पण त्या जन्मात इतक्या स्त्रियांचा मी भोग भोगून सुद्धा माझे मन तृप्त झाले नव्हते. मी रात्रंदिवस खूप दारू पीत होता, वाटेल ते खात होता. त्या शेवटी मी आजारी पडलो. त्यावेळी मला क्षयरोग झाला आणि त्या क्षयरोगामध्ये मी मरण पावलो. त्यावेळी यमदूतांनी मला पकडून नरकात ढकलून दिले. यमपुरीचे दारुण्य दुःख कसे असते ते मी सोसले होते. यमपुरीमध्ये दया नावचा शब्द नसतो. यमपुरीमध्ये फक्त यातना आणि सजा हाच शब्द असतो. यमपुरीमध्ये कडक लोखंडी तप्त सळाया आपल्या गुप्तांगामध्ये टाकतात. कडक पुरुष जे असतात, कडक लोहाचे पुरुष असते, लोहाची स्त्री असते, त्याच्या अंगाला चिपकून देतात. कडक तेलामध्ये आपल्याला उकळून तळून बाहेर काढतात. शरीर संपते पण आत्मा तोच राहतो. शरीर हर वेळेस बदलते पण आत्मा तोच राहतो. आपल्या कर्म
पुण्याईमुळे आपल्याला जन्म मिळतो की आपण कोणत्या जन्मामध्ये कोणते पुण्य केले होते, म्हणून या जन्मामध्ये शिव महापुराणाचे श्रवण करून घ्यावे, शिवलीला अमृताच्या कथा श्रवण करून घ्याव्या. जो कोणी शिवलीला अमृताच्या कथा श्रवण करतो, 2 मिनिटं शिव महापुराण श्रवण करतो, त्याला यमचे दूत हात लावत नाही, त्याला शिवाचे दूत हात लावतात आणि त्याला शिवलोकामधून विमान घ्यायला येते. यमदूत त्या व्यक्तीला हात पण लावणार नाही. यमदूत घेऊन बी गेले असतील यमलोकामध्ये, पण शिवाचे दूत यमलोकामध्ये पाठवतात की याने माझं शिव महापुराण ऐकलं होतं म्हणून यमलोकामध्ये माझा दूत राहणार नाही. तुझ्याकडे फक्त नरकात जे लोक आहे, जे शिवपुराण ऐकत नाही, मंदिरात जात नाही, जे खूप महापापी आहेत, असे लोक यमलोकामध्ये राहतात. म्हणून शिव महापुराणाचे शिवलीला अमृताच्या कथा श्रवण करून सर्व आपले सर्व जन्मांची पातके नष्ट करून घ्यावी. तांब्याच्या तापलेल्या जमिनीवरून यमदूतांनी चालवत चालवत तेथून मला नेले. लोखंडाचा खांब लाल होईपर्यंत तापून त्या खांब्याला मला चिपकायला लावले, आलिंगन द्यायला लावले. तापलेल्या उकळत्या असलेल्या तेलात मला टाकले. माझ्या तोंडात विष्ठा आणि मूत्र घातले आणि खारट आणि कडू रस जबरदस्तीने प्यायला लावले. यमलोकात भयंकर यातना मला केल्या, कारण की मी इतक्या स्त्रियांचा उपभोग घेतलेला होता, खूप स्त्रियांचा उपभोग घेतला होता आणि त्यांना मी तुरुंगात टाकलेले होते. ते मला हर क्षण, हर पद, हर सेकंड मला श्राप देत होते. इतक्या जणांच्या श्रापेमुळे मला यमदूत खूप यातना करत होते. दया नावाचा शब्द नव्हता यमलोकाकडे. यमलोक यामध्ये दया हा शब्द राहत नाही. पृथ्वी लोकात, भूलोकात, कलयुगात दया नावाचा शब्द सापडेल, पण यमलोकात दया नामक तिथे राहत नाही. म्हणून तिथे कुंभी पात्रात घालून रटारटा मला शिजवत होते. माझ्या दोन्ही कानात तापलेल्या सरळ लया खुपसल्या. तेथे मी जाचाचे आणि आणखी काय काय वर्णन करू. तेथे रक्तकुंड होते, रेतकुंड होते. कित्येक दिवस बुडवून मला रक्तकुंडात, रेतकुंडात टाकले. माझ्या अंगाचे मांस तोडले, माझ्या शरीरावर झालेल्या जखमांवर मिठाचे पाणी टाकले, माझ्या तोंडातील जीभ तोडून टाकली, नाक तोडून टाकला, कान तोडून टाकले. तीक्ष्ण शस्त्रांनी मला माझे पूर्ण अंग कापून टाकले, माझे हातपाय तोडले, पोट चिरले, तसेच माझ्या माथ्यावर तापलेली शस्त्रे खोचली आणि शिश्न कापले. गुंदाधरात तप्त असे रस ओतले. पाठीकडे पाठीचा मणका वाकून माझ्या पायाला माझी मान बांधली. सर्व अंगाला सुया टोचल्या. दगडाने वृषणाचे पीठ केले. हात आणि पाय एकत्र करून बेड्या घातल्या. ज्याच्या कधी कुणाला पार लागला नाही अशा महाभयंकर नरकात बुडवून टाकले. माझ्या तोंडातील दात पाडले, मानेला फास घातला. आपलीच विष्ठा आणि मूत्र मला खायला दिले. माझ्या सर्व अंगाचे तुकडे तुकडे केले. कुत्र्यांकडून शरीर रटारटा फाडवले. लाल लाल तापलेल्या लोखंडाने मारले. उकळात घालून तापलेल्या मुसळाने त्यांनी मला काढले. नाकावाटे जहर आत सोडले. असंख्य जहरी विचवांनी भरलेले खोल विहिरीत फेकून दिले. भयंकर विषारी असलेले असंख्य नाग चावले. अग्नीने शरीर संपूर्ण भाजवले. पायात जड दगड बांधून डोक्यावरून खाली ठेवून दिले. माझ्या पोटातील आतडी काढून मलाच खायला लावली. वर टांगून ठेवले. धुण्यासारखे दरदरून दगडावर आपटले. अणकुचीदार अशा खिळ्यांवर उभे केले. इंगळ्यांचे अथरून करून त्यावर मला झोपायला लावले. दगडाने डोके फोडले. लोखंडाचे चणे गरम करून खावयास दिले. होठ फाडून तापलेल्या मोठमोठ्या सळ्या नाकात कोंबल्या. मानेला मोठमोठे दगड बांधून उफराटून टाकले. वाघ सिंहाकडून शरीराचे तुकडे केले. हत्तीच्या पावलाखाली चालायला लावले. चिरडून दिले. तापलेले कडक कडक पाणी प्यायला लावले. माझी सर्व अष्टांगे कापून वेगवेगळी करून दिली. अवतीभोवती भयानक भूतलिंगे कापून खा म्हणत होती. माझे सगळे सांधे खटाखटा मोडून टाकले. भूमीमध्ये शरीर पुरून त्यांच्या बाणांचा वर्षाव केला. टोकदार सोड्यावर पालथे ठेवून वरून मुसळांनी कुटले. असं ते ब्रह्म राक्षस मेल्यानंतर त्याने असंख्य पापे केली होती. असंख्य स्त्रियांशी त्याने उपभोगले होते आणि भोग केलेला होता आणि असंख्य स्त्रियांचा त्याला श्राप लागलेला होता. तर हे सर्व त्याला ते ज्ञान वामदेवाच्या भस्माने वामदेवाच्या अंगाला त्याने आलिंगन दिले. वामदेव तो ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत बसलेला होता, पण वामदेवाच्या अंगाला त्याचे जे थोडेसे भस्म ब्रह्मराक्षसाला लागले. ब्रह्मराक्षसाला हे ज्ञान प्राप्त झाले. त्याला 25 म्हणजे त्याने 25 वेळा जन्म घेतला आणि 25 वेळा मेला. तर त्याने 25 वर्ष वेळेच्या जन्मामध्ये काय काय पापे केली होती, यमलोकात त्याला काय काय त्रास भोगायला लागला होता. तर तो यमलोकाचा त्रास हा ब्रह्म राक्षस सांगत आहे. त्याला वामदेवाच्या जे भस्म होते चिपकलेले ते अंगाला, तर त्याला हे दिव्य ज्ञान प्राप्त झाले की त्याने कोणती पापे केली होती आणि यमलोकांनी त्याला कोणते भयानक यातना दिलेल्या होत्या. तर हे ब्रह्म राक्षस यमलोकाचं वर्णन करून आपल्याला सर्व सांगत आहे. अशा अत्यंत भयानक अशा नरक यातना 3000 वर्ष भोगल्या ब्रह्म राक्षसाने. या यातनांना भोगता भोगता दरवेळेस शरीर नष्ट होत होतं. हर वेळेस आपलं शरीर नष्ट होते, पण प्राण तर जात नाही. प्राण
जात नाही, आत्म्यामध्येच परमात्मा राहतो. म्हणून आपल्याला ओम नमः शिवाय मंत्राचा जप करायला हवा. आणि मुखामध्ये ओम नमः शिवाय, कपाळी त्रिपुंड भस्म, गळ्यामध्ये रुद्राक्ष, लहान मुलांपासून, स्त्रियांपासून, मुलींपासून, म्हातारे लोक, आजीबाबांपासून सर्वजण रुद्राक्ष घालू शकतात. जेवढा लहान रुद्राक्ष असतो तेवढा चांगला. जो शरीरावर रुद्राक्ष धारण करतो त्याला यतकिंचित संकटसुद्धा येत नाही, यतकिंचित पापसुद्धा लागत नाही. ओम नमः शिवाय जर एक वेळा म्हटले तर त्याला हजारो वेळा ओम नमः शिवाय जपल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत राहा. म्हणून त्याचे शरीर नष्ट होत नाही, प्राण तर तोच राहतो, फक्त शरीर बदलते. ज्यावेळी ज्या सर्व यातना सोसाव्या लागतात त्या समजतात. पण यमदूतांना मला व्याघ्र जन्मात टाकलून दिले, त्यानंतरच्या जन्मात मी अजगर झालो, पुढच्या वेळी मी लांडगा जन्माला गेलो, चौथा जन्म माझा डुकराचा झाला आणि सरपटणाऱ्या वगैरेतील सरडा बनलो, पाचवा जन्माचा सरडा झालो, 6व्या जन्मात कुत्रा झालो, 7व्या जन्मात कोल्हा झालो, 8व्या जन्मात दुसऱ्या प्राण्यांच्या उष्ट्या शिकारीवर जगलो आणि पुढच्या 8व्या जन्मात गेंडा झालो, 9व्या जन्मात रानामधील झाडावरचा माकड झालो, 10वा जन्म अतिशय कष्ट करणाऱ्या गाढवाचा भेटला आणि मग मुंगूस झालो, 11वा जन्म जो झाला, 12वा जन्म मग मुंगूस झालो, 13व्या जन्मात मी पक्षी कुळातील बगडा झालो, 14वा जन्म उकरड्यावरचा कोंबडा झालो, नंतर पापी गिधडाच्या जन्मात गेलो आणि मृत जनावरांची सडलेली शरीरे खाल्ली, त्यानंतर मांजरांचा जन्म आला, त्यानंतर डबक्यातील बेडूक बनलो, 18वा जन्म कासव झालो, नंतर पाण्यामधला मासा बनलो, माशानंतर मला उंदराचा जन्म मिळाला, नंतर मी निशाचर अशा घुबडाचा जन्म घेतला, 22वा वनदी राजाचा जन्म घेतला, नंतर उष्ट जन्म घेतला, पण पापी निषादाचा जन्म घेतला. या जन्मात मी खूप प्राण्यांची हत्या केली आणि त्यानंतर मला हा भयंकर राक्षसांचा जन्म मिळाला. 25 जन्मापर्यंत मी खूप मोठी पापे केली आणि 25 जन्मापर्यंत मला मोक्षाची प्राप्ती मिळाली नाही, कारण मी शिवाचे नामस्मरण कधी केले नाही, शिव भस्म काय मला कधी माहिती नाही, काही पुण्यकर्म पण कधी केले नाही, कधी शिव महापुराण कधी ऐकले नाही, थोडेसे संगीत कुठं केले नाही, कुठे भजन कीर्तन चालू आहे तिथे उभे राहून मी कधी भजन कीर्तन ऐकले नाही, तर माझे पापे कुठून नष्ट होतील. म्हणून माझे पापांवर पापे होत जात होती आणि 25 जन्मांमध्ये मी हजारो पापे केली आणि त्यानंतर 25 जन्मानंतर ब्रह्म राक्षसाचा मला जन्म मिळाला होता. तर अशा या कथा ब्रह्म राक्षसाचा जन्म प्राप्त झाला, अशा या कथा ब्रह्म राक्षसाने सांगितल्या की मी कोणत्या जन्मी काय झालो. आणि महाराज केवळ आपल्या कृपेने मला ज्ञान प्राप्त झालं, मी आता पावन झालो आहे. मला गंगेच्या पवित्र जलाच्या स्नानाने पाप जसे नाहीसे होते तशा तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे होते. जर तुम्ही ही कथा ऐकत आहे, तुमच्या दर्शनाने जर कोणी तुमचं दर्शन करेल तरी सुद्धा त्याचे पापे नाहीसे होतात. जो घरात शिव महापुराण ऐकतो, शिवलीला अमृताच्या कथा ऐकतो, शिव मंदिरात जातो, जल अर्पण करतो, शिवाच्या मंदिराच्या कळसच्या दर्शन घेतो आणि कोणी तुमचं दर्शन घेतो तरी सुद्धा सर्व पापे जळून भस्म होतात असे सांगितले आहे शिव. तर अशा या हजारो जन्माचे पातके माझे फक्त तुमच्या दर्शनाने माझे नष्ट झालेले आहे आणि मला दिव्य ज्ञान प्राप्त झाले आणि पवित्र गंगा जलाने जसे स्नान केले तसे माझे पापे नाहीसे झाले. आणि जो कोणी हा अध्याय ऐकेल तरी त्याचे सर्व हजारो जन्माचे पातके नाहीसे करा असे ब्रह्मदेवाने त्या वामदेवाला सांगितले. जो कोणी हा अध्याय श्रवण करेल त्याचे यतकिंचितही त्याला संकट येऊ देऊ नका, यतकिंचित त्याला पाप लागू देऊ नका, त्याला शिवलोकाची प्राप्ती करा. जसे मी खूप हजारो जन्मापर्यंत भटकत होतो, मला काय यातना झाल्या मला माहिती, म्हणून त्या यातना कोणाला होऊ नयेत असे तुम्ही मला आशीर्वाद द्या की जो कोणी हा अध्याय निस्ते श्रवण मात्रे त्याचे पापे नष्ट करा. दत्ताच्या दर्शनाने सारा भवताप नाश होतो, तशा कल्पवृक्षाच्या केवळ दर्शनाने जन्माभराचे दैन्य नाहीसे होते, तशा तुमच्या दर्शनाने माझे मागचे सर्व पाप नष्ट झाले आहे. राक्षसाचे भाषण ऐकून वामदेव म्हणाला, फार पूर्वी एक ब्राह्मण होता, एका शूद्र स्त्रीवर त्याचे अतिशय प्रेम होते. शूद्र स्त्रीच्या पतीने एकदा त्या दोघांना एकत्र पाहिल्याने त्याचा राग एकदम खूप उफाळला. त्याने ब्राह्मणाला मारून गावाबाहेर नेऊन टाकले, त्याचा अंत्यसंस्कार पण केला नाही. यमदूत सुद्धा त्याला मारत घेऊन गेले, त्याने खूप त्रास दिला. ब्राह्मणाचे प्रेत तसेच गावाबाहेर पडले होते. तेवढ्यात काय झाले, शिवालयासमोरील भस्मात लोळून एक कुत्रे वेशी बाहेर पळत आले आणि त्या ब्राह्मणाच्या पेतावर जाऊन पडले.
शिवभस्माने एक कुत्रे आले लोळून आणि ते ब्राह्मणाच्या प्रेतावर जाऊन पडले. शिवाचे भस्मचे काही कण कुत्र्याच्या अंगाला चिटकले होते, पण शिवाचे भस्म अंगाला लागतात ब्राह्मणाचे पूर्वी केलेले सगळे पाप नष्ट झाले. यमदूतांनी त्याला नरकात ओढून बाहेर काढले. शंकराने आपले विमान पाठवून त्या ब्राह्मणाला आपल्या कैलास पर्वतावर आणले आणि आपल्याजवळ स्थान दिले. हे शिवभस्म अतिशय पवित्र आहे. जो कोणी शिवभस्माच्या कथा ऐकतो, शिवभस्म कपाळी धारण करतो, शिवभस्म गळ्यावर धारण करतो, शिवभस्म नाभीवर धारण करतो, शिवभस्म आपल्या बाहुलमध्ये धारण करतो, आपल्या दंडांना लावतो, शिवभस्म कानामध्ये लावतो, त्याच्या हजारो जन्माचे पातके नष्ट होऊन यमलोकाच्या त्याला यातना होत नाही. त्याला शिवाचे दूत हात लावला शिवलोकामध्ये जातो. असे हे शिवाचे भस्म अप्रितिम असे तसा हा महिमा भस्माचा अप्रितिम आहे. म्हणून महाराज कृपा करून हा भस्माचा आणखी काही महिमा असेल ते आम्हाला सांगावा. भस्म चांगले कोणते, ते कसे लावावे, कृपा करून मला नीट समजावून सांगावे. तेव्हा वामदेव पुढे सांगू लागतात की एकदा अतिशय उत्तुंग अशा मंदारगिरी पर्वतावर शंकर सर्व देवांसह बसले होते. यक्ष, किन्नर, गंधर्व, देव, उपदेव, पिशाचाचे सर्व देव महिषाभोवताली कोंडाळे करून बसले होते. मरुद्गण, पितृगण, 11 रुद्र, अष्टवसु, अष्टभैरव, अष्टदिक्पाल, 88,000 ऋषी, 60,000 वाल्खिल्य ब्रह्मपुत्र, पाताळ, नाग, पृथ्वीवरचे महान पावन राजे सर्वजण शंकराला वेढून त्यांच्या सभोवती बसले होते. नंदिकेश्वर सर्वात पुढे बसले होते. तेवढ्यात त्या ठिकाणी सनतकुमार आले आणि शंकराला नम्रपणे नमस्कार करून त्यांनी आपणास भस्म धारण करण्याचा विधी सांगावा अशी विनंती केली. तेव्हा भगवान शंकर स्वतः म्हणाले, गाईच्या शेणात चांगल्या जाळून घ्यायच्या. गाईच्या शेणाच्या ज्या कंडे असतात, गवऱ्या असतात, त्या चांगल्या जाळून घ्यायची, त्यांची राख करावी. त्या राखेत माती नसावी, मात्र अजिबात येऊ देऊ नये. नंतर ती विभूती शिवगायत्री मंत्राने तिला मंत्रभावी. या मृत्युंजय मंत्राने तिला जर तुम्ही शिवासाठी भस्म करत आहे तर महामृत्युंजय मंत्र 108 वेळा हातात घेऊन ती भस्म तुम्ही पवित्र करावी. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव बंधनान मृत्युर्मोक्षी मामृतात. या मंत्राने तिला मंत्रावी आणि आधी अंगठ्याने वर लावावी, मस्तकाभोवती लावावी. विभूती लावताना तर्जनीचे बोट लावू नये. करंगळी त्याच्यापासून वेगळी ठेवावी. कपाळावर 2 बोटाने विभूती लावावी. अंगठ्याने मध्यरेषा काढावी. नंतर तर्जनीनं लावता 3 बोटांनी आपल्या सर्व अंगाला विभूती लावावी. या भूषणाने आपली केलेली मोठमोठी ब्रह्महत्येसारखी पापे जळून भस्म होतात. अशा तऱ्हेने दारू पिणारा, ब्रह्महत्यारा, भक्षण करणारा, परस्त्री करणारा, गमन करणारा, त्यांचे सुद्धा पापे सुद्धा जळून भस्म होतात. शंकराचे पवित्र असे भस्म शास्त्र शुद्ध लावले म्हणजे सर्व पापे त्याचे जळून भस्म होतात आणि जो कोणी हा अध्याय ऐकेल त्याचे सुद्धा पापे जळून भस्म होतील. शंकरांनी सनत कुमारास सांगितलेला हा भस्माचा महिमा वामदेवाने परत ब्रह्मराक्षसाला सांगितला. त्यामुळे तो ब्रह्मराक्षस नंतर दिव्य स्वरूप घेऊन शंकराच्या रूपात मिसळून गेला. सत्संगीचा महिमा असा फार मोठा आहे. मंत्र, तीर्थ, देव, गुरु, यज्ञ, ज्योतिष आणि औषधी यावर प्रथम आपला विश्वास असला पाहिजे. जसा ज्याचा भाव असेल तसा त्याला त्या गोष्टींचा गुण येत असतो. फार वर्षापूर्वी पांचाळ देशात सिंहकेत नावाचा एक पराक्रमी राजा राज्य करीत होता. एकदा फार मोठे सैन्य घेऊन तो शिकारीला गेला होता. तो रानावनात शिकारीसाठी हिंडत होता. त्याच्याबरोबर अनेक भिलही होते. अशा तऱ्हेने हिंडत असताना वाटेत एक पडके शिव मंदिर दिसले. एक भिल त्या मंदिरात शिरला. मंदिरात फार पतझड चालू होती. तेथील शिवलिंगही वेडेवाकडे पडले होते. भिलाने आपल्या सिंहकेत राजाला ते शिवलिंग दाखवले. राजा म्हणाला, लिंग तर फारच चांगले आहे, पण डामडोल करून त्याची पूजा करण्यापेक्षा अतिशय मनोभावे भक्ताने त्याची पूजा करावी, असे राजा तो भिलाला म्हणत होता. लोकांमध्ये आपणास भाव खाता यावा म्हणून देवाच्या प्रतिमा जागोजाग मांडून ठेवायच्या म्हणजे भक्तीचा शुद्ध धंदा आहे. ज्याप्रमाणे ब्राह्मणाच्या पवित्र वेश घेऊन यात्रेत वाईट कर्म करीत हिंडायचे, त्याप्रमाणे मनामध्ये भाव नसताना ईश्वर पूजा करणे म्हणजे शुद्ध दांभिकपणा आहे. भाव असला तरच शिवाची पूजा करा. भाव आहे तर शिवाच्या कथा ऐका, नाही तर दांभिकपणा करून आणि शिवशिव करून काही फायदा नाही. श्रद्धा आणि विश्वासाने शिवाची पूजा करा. भोळा साम सदाशिव भक्तीचा भुकेला आहे, त्याला भोळी भक्ती आवडते. कपट चपट दिखावा भोळ्या साम सदाशिवाला आवडत नाही. तुम्ही अगोदर तांदूळ टाकताय, तीळ टाकताय, काही महत्त्व नाही, नंतर जल टाकताय, काही अर्थ नाही. तुमचा भाव कोणत्या भावनेने तुम्ही पूजा करत आहे हे शिवलिंगावर तुम्ही अर्पण करत आहे. हे सूक्ष्म स्वरूपात शिवलिंगावर 33 कोटी देवी देवता अवतरलेले राहतात आणि शिव स्वतः हे सर्व पूजा त्या भक्तांची कोणत्या
कामना करताय, कोणत्या भक्तीने करताय, कोणत्या भावनेने करताय. शिव फक्त भाव बघतो आणि तुमच्या मनोकामना तुमच्या हृदयामध्ये प्रवेश करून पूर्ण करतो. तसा या भील या राजा या भीलला सांगत आहे की इथं शिवलिंग जे आहे ते वेडेवाकडे आहे, याची पूजा कोणी करत नाही. खूप ठिकाणी लोक फक्त लिंगांची पूजा करून ठेवतात, लिंग स्थापना करतात, पण पूजा मात्र करत नाही, शुद्ध दांभिकपणा करतात. तर महाराज, मी खरोखर माझ्या मनापासून या लिंगाची शिवपूजा करेन असं तो भील राजाला सांगत आहे, पण मला त्यासाठी अगोदर पूजाविधी कसा करावा हे समजावून सांगा. भील म्हणाला, मला शिवपूजा कसे करता, शिवाचं नामस्मरण कसं करता, शिवाचं भस्म कसं करता, शिवाचं नैवेद्य काय आहे, मला याबद्दल काहीच माहिती नाही आहे. तुम्ही तर मला सांगत आहे की जंगलामध्ये शिवलिंग पडलेली आहे, हे शिवलिंग घे, तुझ्या घरी घेऊन जा आणि तू याची पूजा कर, पण मला याची काहीच पूजाविधी माहीत नाही. या शिवलिंगाची कशी पूजा करावी, कोणत्या मंत्राचा जप करावा, कोणत्या स्तोत्राचा जप करावा, तर मला तुम्ही अगोदर समजावून सांगा, म्हणजे मी यांची पूजा लगेच करेन. तेव्हा शबरा, मग ऐक. राजा म्हणाला त्या शबराला, त्या भिलाला, मग ऐक, शिवाची पूजा कशा प्रकारे करावी. पूजेचे तसे अनेक प्रकार आहेत, पण तू असे कर, रोज नवीन चिता भस्म आणून मंदिरातील लिंगाची पूजा कर. चिता भस्म स्वतः लावल्याशिवाय नैवेद्य दाखवू नको. राजाने त्या भिलाला सांगितले. राजाचे वचन प्रमाणे मानून शबराने ते लिंग तेथून उचलून घेतले आणि आपल्या घरी आले. जंगलामध्ये लिंग पडलेले होते, वेडेवाकडे होते, पण तरी पण राजाने सांगितले की याचे मनोभावे पूजा कर. म्हणजे मनोभावे पूजा केली, श्रद्धेने केली तर शिव प्रसन्न होतो, पण कशी करावी असे मला सांगा. तेव्हा राजाने त्याला सांगितले की नवीन चिता भस्म रोज आण आणि त्याला शिवाला वाहा आणि स्वतःही चिता भस्म लावल्याशिवाय नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवण करू नको. मग भिलाने ते शिवलिंग घेतले आणि घरी आणले आणि आपल्या पत्नीला त्याने रानात घडलेली सर्व हकीकत सांगितली. सर्व वृत्त ऐकून तिलाही फार आनंद झाला. मग एका शुभ मुहूर्तावर त्या दोघांनी रानातील पडक्या मंदिरातून आणलेल्या त्या लिंगाची स्थापना केली. रोज नवीन चिताभस्म आणून दोघंही मनोभावे त्या लिंगाची पूजा करत होते. पूजा झाल्यावर शबराची पत्नी शंकरासाठी नैवेद्य आणीत असे. मग दोघे प्रार्थना करीत असे. असे काही दिवस, खूप दिवस रोज पूजा करत होते. आपण रोज शिवाची पूजा केली तर शिव प्रसन्न होतो, पण शिवाला पण असं वाटतं एखाद वेळेस की आपण याची परीक्षा घ्यावी. जर आपण त्या परीक्षेत पास झालो तर शिव जास्त प्रसन्न होतो. शिव कोणत्या रूपात परीक्षा घ्यायला येतो हे तितकेच खरे. ज्या वेळेस प्रदोष कालामध्ये तुम्ही शिवलिंगाची पूजा करता त्यावेळेस साक्षात शिव आणि पार्वती भ्रमणाला निघालेले असतात, कारण की शिव आणि पार्वती नंदेश्वरवर बसून निघालेले राहतात. म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे. दररोज निघतात, एक दिवस नाही. शिव आणि पार्वती प्रदोष कालामध्ये दररोज भ्रमणाला निघतात. ज्या घरामध्ये प्रदोष कालावर शिवलिंगाची पूजा केली जाते, शिवनामाचा एक दिवा लावला जातो, त्या घरात 7 जन्माचे दुःख, दारिद्र्य, संकटे आणि कलह, भांडणे सर्व दूर होतात. कारण की शिवाचा स्वतःचा आशीर्वाद, एक हात त्यांचा मुद्रा अवस्थेत आशीर्वादामध्ये असतो. घरोघरी ज्या ठिकाणी दिवा चालू असतो प्रदोष कालामध्ये तिथे शिवजी आशीर्वाद देतात आणि त्या घरात महालक्ष्मी टाकून जातात. म्हणून प्रदोष कालामध्ये शिवलिंगाची रोज पूजा करावी. 4:30 तर 6:30 पर्यंत प्रदोष कालाचा मुहूर्त आहे. या प्रदोष कालाला खूप महत्त्व आहे. तर प्रदोष काल सूर्यास्ताच्या 45 मिनिटं पहिले, सूर्यास्ताच्या 45 मिनिटानंतरचा हा प्रदोष काल आहे. हा भाग्यवान काळ, जो खूप भाग्यवान आहे तोच व्यक्ती या प्रदोष कालावर शिवलिंगाचा अभिषेक करतो आणि शिवाच्या नावाने एक दिवा लावतो, धूप अगरबत्ती नैवेद्य देतो. नैवेद्य दररोज अगर जर आपण अलग नाही ठेवू शकले तर रोज दूध आणि साखर नैवेद्य म्हणून ठेवावा. ज्या घरात शिवाला नैवेद्य दिले जातं साक्षात तेथे अमृत प्राशन केलेल्या समान राहतं. ज्या घरामध्ये शिवलिंगाला रोज दूध आणि साखरेचं नैवेद्य राहतं तेथे लक्ष्मी दररोज त्या घरात राहते आणि त्याचे दुःख, दारिद्र्य हळूहळू करत दूर होते आणि त्या घराची प्रगती आणि उन्नती व्हायला सुरुवात होते. तसे या भिलाने रोज त्यांची प्रार्थना करत होते, रोज त्यांची पूजा करत होते. बरेच दिवस झाले की रोज प्रार्थना करत असे, रोज शिवाला नैवेद्य अर्पण करत असे. असे काही दिवस झाले. मग एकदा शंकरांनी ठरवले आपण शबराची परीक्षा पाहायची. एक दिवस भिलाला काही गेल्या कुठे नवीन चिता भस्म मिळाली नाही. तो आजूबाजूला संपूर्ण रानात खूप हिंडला, पण काही उपयोग झाला नाही. घरी परत येऊन त्याने पत्नीला तसे सांगितले. तीही मोठ्या काळजीत पडली. आता आपली नित्यनेमाची पूजा कशी होणार, चिता भस्म लावल्याशिवाय आपण शिवलिंगाला नैवेद्य कसा दाखवणार, शिवाचे व्रत आचरणे म्हणजे खरोखर फार कठीण आहे असे त्या शबराला, त्या भिलाला वाटत होते. राजाने सांगितले होते आपल्याला की रोज चिता भस्म लाव, चिता भस्म लावल्याशिवाय नैवेद्य दाखवल्याशिवाय काहीच जेवण करू नको, हे खरोखरच कठीण व्रत आहे असे राजाला सांगितले होते. राजाने शबराला सांगितले होते, भिलाला सांगितले होते. मग तो शबरी म्हणाला, हे पा, आता मी माझे स्वतःचे भस्म करते.
भिलाची बायको म्हणाली, मी आता स्वतःची भस्म करते आणि तुम्ही ते भस्म शिवाला अर्पण करा. मग तुम्ही त्या शंकराला लावा आणि आपल्या अंगाला लावा, आपल्या कपाळी लावा आणि आपली रोजची पूजा पूर्ण करा. अशा त्या भिलाची बायको शबरी म्हणाली, माझी स्वतःची मी आता भस्म करते. तिने म्हटल्याप्रमाणे शुद्ध होऊन स्वयंपाकघरात बसून तिने स्वतःला जाळून टाकले, आपल्या शरीराचे भस्म करून घेतले. शबराने ते भस्म शंकराला लावून दिले. नेहमी सारखी शिवलिंगाची यथासांग पूजा केली त्याने आणि मग नैवेद्य आणायला तेथे दुसरे कोणी नव्हते. शंकराची एका आरती झाल्यानंतर लगेच शिवलिंगाला नैवेद्य दाखवावा लागतो. विलंब जर झाला तर भगवान शंकर आपल्यावर अतिशय रागवणार, कोपणार. शंकर तसे सर्व अन्याय सहन करतो, पण शिवाला नैवेद्याचा उशीर झाला तर त्याला अजिबात चालत नाही. शंभर तर जो होता भील होता, शबर जो भील जो पूजा करत होता तो शिवपूजनात एवढा दंग होता की त्याला हे सुद्धा भान नव्हते की आपल्या बायकोने स्वतःचे जळून भस्म केले आहे आणि तिची चिता भस्म आपण शिवाला अर्पण केली. त्याला जरासा पण भान नव्हता, कारण तो शिवाच्या पूजेमध्ये दंग झालेला होता. मग त्याने आपल्या पत्नीला जाळून स्वतःचे भस्म करून घेतले आहे हे अजिबात तो विसरून गेला आणि एकार्ती होताच त्याने नेहमीप्रमाणे आपल्या पत्नीला आवाज दिला, नैवेद्य घेऊन ये बरं म्हणून हाक मारली. त्याने आपल्या बायकोला नैवेद्य घेऊन ये बरं अशी हाक मारली. त्याबरोबर रंभेपेक्षा अतिशय दिव्य रूप पावलेली शबरी नैवेद्य घेऊन शबराच्या मागे आली, येऊन उभी राहिली. दोघांनी शंकराचे मनापासून स्मरण केले. शिवलिंगाची पूजा संपल्यानंतर शबराने आपल्या दिव्य रूपधारिणी नानाविध अशा अलंकाराने युक्त अशा स्त्रीकडे नीट निरखून पाहिले आणि त्याला लगेच शंकराची आघाद लीला कळली. त्याबरोबर तोही शिव स्वरूपात मिसळून गेला. दोघांना नेण्यासाठी आकाशातून शिवलोकातून भगवान शंकराचे स्वतः दिव्य विमान खाली आले आणि मग्गल वाद्य वाजू लागली. स्वर्गीय पुष्पांचा गंध झाला. गंध सर्वीकडे दरवळत होता. जो कोणी शिवाच्या या कथा ऐकतो, ही पावन कथा, सर्वात भस्माची कथा अतिशय पावन आहे. साक्षात शिवाची कथा आहे आणि शिवस्वरूप आहे ही कथा. हे अमृत जो कोणी ही कथा ऐकेल त्याने साक्षात अमृत पिल्या समान आहे. त्याच्यावरचे मृत्यूकाल गंड दूर होईल आणि त्यांच्या परिवाराचे दीर्घ आयुष्य वाढेल असे स्वतः शिवाने सांगितले आहे. शंकराचे दिव्य विमान त्यांना घ्यायला आले आणि मध्य मंगलवाद्य वाजू लागले. स्वर्गीय पुष्पांचा गंध सगळीकडे दरवळला. सिंहकेत राजाला आपल्या मनात खूप खूप आश्चर्य वाटू लागला. त्याने तर विनोदाने त्या भिलाला सांगितलं की तू अशीच पूजा कर. त्याने असं सहज सांगून दिलं त्या भिलाला की तू अशी पूजा कर, पण त्याने श्रद्धा आणि विश्वासाने भिलाने शिवाची पूजेचा प्रकार केला, पूजा केली, चिता भस्म लावली असे सांगितले होते. सिंहकेतू राजा आपल्या मनात खूप खूप आश्चर्य करायला लागला. तो राजा इतका आश्चर्य करत होता की आपण भिलेला तर असाच पूजेचा प्रकार सांगून दिला की चिता भस्म लाव असे सांगून दिले खोटं. पण भिलाने मात्र खरे म्हणून भक्तिभावाने त्याने सांगितलेल्या गोष्टीची तंतोतंत पालन केले, कारण की त्याला शिवाची पूजा कशी करतात हे माहीत नव्हते. त्याने मंत्र कोणता म्हणतात माहीत नव्हतं, कसे चित्ताभस्म लावतात हे माहीत नव्हतं, नैवेद्य कसे देतात हे माहीत नव्हतं. पण सिंहकेतू राजाने त्याला सांगितले आणि त्याने खरोखर तसेच केले, खरोखरी भक्ती केली. म्हणून त्याला शबराला आणि त्याला दोघांना त्यांना शिवलोकातून एक विमान आले आणि शंभर आणि शबरीच्या एकनिष्ठेचे कौतुक वाटू लागले. सिंहकेतू राजाला खरी भक्ती केल्याशिवाय कोणालाही शिवशंकर प्रसन्न होत नाही, शक्यच नाही. जो खरी शिवभक्ती करतो त्याच्यावर शंकर स्वतः त्याचा पाठीराखा राहतो, त्याच्या स्वयं हृदयामध्ये राहतो. साक्षात शबर आणि शबरीच्या भक्तीप्रमाणे जर आपण भक्ती केली तर देव आपल्या जवळच आहे. यामधून सिंहकेत राजालाही शिवभजन करण्याचा छंद जडला. तो शिवलीला अमृत नेहमी ऐकू लागला. ज्या घरात शिवलीला अमृताच्या कथा जर श्रवण होतात, पुस्तक असतं, त्या घरात अमृत आहे असे समजावे. शिवरात्री, प्रदोष, सोमवार ही व्रते नियमितपणाने करावी आणि सत्पात्री व्यक्तीला दान करू लागला आणि शेवटी तोही स्वतः शिवपदास पोचला. शिवपूजनाचा, शिवपूजेचा महिमा खरोखरच अत्यंत अघाम असा आहे. श्रीधर कवी काव्यवल आता पूर्णपणाने भरली आहे. शिवलीला अमृत मंडपावर चढली होती, तिची दाट छाया खाली सर्वत्र पडली होती. शिवभक्तांनी या छायेत येऊन 2 घटका अत्यंत निश्चितपणे बसावे, प्रेमरूपी द्राक्षे फळे मनापासून खावे आणि तल्लीन होऊन आनंद लुटावा असा या शिवपूजनाचा महिमा होता. तर शिवपूजनाचा महिमा फार आगाध आहे. म्हणून दररोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करावी, शिवलिंगाला जलाभिषेक करावा, रुद्राभिषेक करावा, रुद्राक्ष असेल जवळ तर रुद्राक्ष शिवलिंगाला अर्पण करावा आणि अर्पण केल्यानंतर शिवलिंगाचं विसर्जन झाल्यानंतर तो रुद्राक्ष लाल कपड्यात थोडे तांदूळ आणि रुद्राक्ष कमलगट्ट्याचा मणी अर्पण करावा आणि कमलगट्ट्याचा मणी, रुद्राक्ष आणि थोडे तांदूळ लाल करून लाल कपड्यात शिवलिंगाला स्पर्श करून आपल्या लॉकरमध्ये
ठेवावे, म्हणजे त्याच्याने सुद्धा बरकती राहते. श्रावण महिना शिवाचा आहे, शिवाला प्रसन्न करून घेण्याचा आहे आणि आपले सर्व पापे जळून भस्म करण्याचा आहे. वैकुंठ लोकाची, शिवलोकाची प्राप्ती करून देणार आहे. म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे. प्रदोष कालावर साक्षात शिव आणि पार्वती भ्रमण करतात, म्हणून दरवाजावर लांबवातीचा दिवा लावायचा, शिवलिंगावर दिवा, शिवलिंगाजवळ दिवा लावायचा, शिव चौकटावर दिवा लावायचा, बेलाच्या झाडाखाली दिवा लावायचा, शम्मी वृक्षाला दिवा लावायचा, वडाच्या झाडाखाली दिवा लावायचा, पिंपळाच्या वृक्षाखाली दिवा लावायचा, 4 महिने चातुर्मासात तुळशीजवळ दिवा लावावा. एवढे पण आपले दिवे लावून फक्त श्रवण सुद्धा कथा केली तरी पण आपल्याला कोट्यावधी पुण्यफळाची प्राप्ती होते, शिवलोकाची प्राप्ती होते आणि आपले पापे जळून भस्म होतात. म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व आहे. आणि शिवलिंगाला रोज शिवलिंग श्रावण महिनाभर रोज पार्थिव शिवलिंग निर्माण करा आणि संध्याकाळी तिला कोणत्याही वृक्षाखाली विसर्जन करा. परत दुसऱ्या दिवशी प्रदोष कालावर 4 वाजता शिवलिंग पार्थिव निर्माण करा, रुद्र अभिषेक करा. माझ्या कथा ज्या शिवलीला अमृताच्या आहे, शिवमहापुराणाच्या आहे, ते व्हिडिओ लावून द्या, श्रवण करा, आरती करा, कापूर जाळा आणि अलगद शिवलिंगाला धक्का देऊन मग परत वृक्षाखाली दररोज रात्री होण्याच्या पहिले विसर्जन करा. रोज पार्थिव शिवलिंग निर्माण करा, म्हणजे शिव आपल्या हृदयात प्रवेश करून आपल्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतील. अशा या शिवाचा खूप काही अगाध लीला या अगाध आहे आणि महिमा पण या फार अगाध आहे. काही जणांच्या कमेंट्स येतात, ताई मग पार्थिव शिवलिंग विसर्जन करायची का? सोमवारी तुम्ही पार्थिव शिवलिंग बनवतात तर तिचं विसर्जन जरुरी आहे. विसर्जन रात्रभर फक्त शिवरात्री, मासिक शिवरात्री जी असते ती फक्त एकच दिवस आपण महिन्यातून शिवरात्रीच्या दिवशी रात्रभर आपल्या घरी शिवलिंग राहू देतो. दररोज पूजा झाल्यावर शिवलिंगाच्या कोणत्याही कुंडीत या कोणत्याही पवित्र वृक्षाखाली तुम्ही विसर्जन करा लिंगाचे. मंदिरात तुम्ही जाऊ नाही शकत, घरच्या घरी तुम्ही रेती आणा आणि रेतीची पार्थिव शिवलिंग बनवा, मातीची पार्थिव शिवलिंग बनवा आणि घरच्या घरी तुम्ही विसर्जन करा, घरच्या घरी पूजा करा, घरच्या घरी या कथा ऐका. प्रदोष कालाला खूप काही महत्त्व आहे. प्रदोष कालामध्ये शिवाने विष प्राशन केलेलं होतं. समुद्र मंथनामधून 14 रत्न ज्यावेळेस निघाले होते आणि 14 रत्नामधून हलाहल विष निघाले होते. जर साप म्हणजे जे साप आहे 14 वासुकीचे जे दोरी बनवली होती मंथन करण्यासाठी, तर वासुकी म्हणजे जी नाग होता, तर नागाचे तोंडाकडे खूप विष निघत होतं. तर विषाच्या फुसकाऱ्याने देवांनी, शिवाने सांगितलं देवांना की जे वासुकी आहे त्याचे तोंड आहे, जर नागाच्या तोंडाकडे हे दैत्य उभे राहतील, राक्षस उभे राहतील, कारण की ज्या वासूच्या तोंडामधून ज्या ज्वाळा निघतील त्या विषाच्या राहतील. विष हा निळा असतो, तर तुम्ही विषाच्या तोंडाकडे राहू नका, तुम्ही शेपटीकडे राहा. तर देव हे शेपटीकडे राहिले आणि दानव जे आहे, राक्षस जे आहे ते वासूच्या तोंडाकडे राहिले आणि समुद्र मंथन करत होते. त्या वासुकीच्या श्वास निघत होत्या, जे श्वास चालत होता, ज्या वाफा बाहेर निघत होत्या, त्याच्या तोंडाने जे विष बाहेर निघत होतं, तर त्या विषाने ते ब्रह्म राक्षस काळे होत होते आणि दानव हे शेपटीकडे होते. शेपूट ही थंड असते, म्हणून शेपटीकडे तुम्ही देव राहा असे शिवाने देवांना सांगितले होते. आणि समुद्र मंथनामधून 14 रत्नांमधून हलाहल विष निघालं. तर विष प्राशन करण्यासाठी देवांनी दानवांनी शिवाला सांगितले, तर शिवानी ते प्राशन विष हे प्रदोष कालामध्ये प्राशन केलेलं आहे. प्रदोष कालामध्ये नीलकंठेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. जो कोणी प्रदोष कालावर ओम नीलकंठेश्वराय नमः, ओम नीलकंठेश्वराय नमः, तर त्याला हजारो रुद्र अभिषेकाचे काय महारुद्र अभिषेकाचे पुण्यफळाची प्राप्ती होते. एक वेळा नीलकंठेश्वर प्रदोष कालामध्ये बोलले म्हणजे 108 वेळा जप केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते. म्हणून प्रदोष कालामध्ये शिवाने विष प्राशन केलेलं होतं, म्हणून एवढं महत्त्व आहे. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला ही वामदेवाची कथा, ही भस्माची कथा आवडली असेल. या शबरी आणि भिलाची कथा, सिंहकेतू राजाची कथा आवडली असेल. आणि ब्रह्म राक्षसाला कोणते दिव्य ज्ञान 25 वेळा त्याचा जन्म झाला, तर कोणते दिव्य ज्ञान कसे प्राप्त झाले, हे संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने दिली आहे. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स करा. या श्रावण महिन्यात एक कोरी वही घ्या, लाल पेन घ्या. कमेंट्स आल्या होत्या की ताई निळा पेन घेऊ की लाल पेन घेऊ. एक वही आणा, जी वही 200 पेजेस वही राहते, नोटबुक राहतं, कोरं ओम नमः शिवाय असं लिहा.
घ्या, तारीख टाका आणि असे रेषा पाडून घ्या 4 एका पेजवर. तर एका पानावर 108 वेळा ओम नमः शिवाय हा मंत्र लिहिला जातो. तर लाल पेनाने रात्री झोपण्याच्या अगोदर 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा, 11 वेळा, 21 वेळा, 108 वेळा या दिवसभरात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दररोज, श्रावण महिनाच नाही, दररोज तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय लाल पेनाने लिहत राहा. म्हणजे आपल्या पोरांची प्रगती होत राहील. मला पण मी तुमच्यापर्यंत कथा पोचवते. मी सुद्धा लाल पेनाने ओम नमः शिवाय माझ्या वया दाखवेल तुम्हाला. तर मी सुद्धा लाल पेनाने ओम नमः शिवाय लिहत राहते. आपल्या मुलांच्या प्रगतीत अडथळा येत नाही म्हणून कोऱ्या वहीवर लाल पेनाने ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा लिहत राहा. मग तुम्ही म्हणणार ताई वही भरली, आता ती वहीला काय करू? ती वही चांगल्या ठिकाणी ठेवा, देवाजवळ ठेवा. ती वही साक्षात शिवकवच राहील आपल्या घरात. सर्वांना कोणालाच काही होणार नाही. रोग, बिमारी, दुःख, दारिद्र्य दूर होईल. त्या वहीची, त्या ओम नमः शिवाय मंत्राची, जे ओम नमः शिवाय तुम्ही लिहिलेलं आहे त्याची पण तुम्ही विधिवत पूजा करा. त्याच्यावर आपले दोघी हात फिरवा. म्हणजे आपले जे दुर्भाग्य असतील तर ते भाग्यात बदलेल. ते आपल्या मस्तकाला लावा, कपाळी लावा ती वही ओम नमः शिवाय लिहिलेले अक्षर. म्हणजे ओम नमः शिवाय आपल्या कपाळी लावलं तर आपले भाग्य उजळेल. तर असा हा उपाय सुद्धा तुम्ही वर्षभर, वर्षानुवर्ष, म्हातारे पण होऊन जाणार तरी पण वर्षानुवर्ष हा उपाय करत राहा आणि आपल्या मुलांची प्रगती करत राहा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा मंत्र लाल पेनाने लिहिल्याने कुठलाही अडथळा येत नाही. मी हा माझा अनुभव सांगत आहे. मी सुद्धा गेल्या 6 वर्षापासून लिहत आहे. तर 6 वर्षात माझे 51,000 ओम नमः शिवाय मंत्र लिहिले गेलेले आहे. उठता बसता जसा वेळ भेटला तसा, केव्हा 2 महिन्यात तुमच्यापर्यंत कथा पोचाव्या लागतात. जॉईंट फॅमिली आहे तर उठता बसता जसा वेळ भेटला तसा 2 मंत्र, 4 मंत्र, 11 वेळा असं लिहत राहते आणि मुलांची प्रगती व्हायला मदत होते. खरोखरच हा अनुभव खूप चांगला आहे. तुम्ही घेऊन बघा. जय श्री महाकाल.